आज आपण पाहणार आहोत अगदी सोप्या, सुंदर आणि अगदी कमी वेळामध्ये होणाऱ्या छोट्या-छोट्या डेली यूजसाठीच्या रांगोळ्या. तर मैत्रिणींनो, सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या रांगोळीच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज तुमच्यासोबत जो व्हिडिओ मी शेअर करते आहे, त्यामध्ये अगदी बेसिक आणि सिंपल अशा डिझाईन्स आहेत, ज्या तुम्ही डेली यूजसाठी वापरू शकता. किंवा ज्यांना बिलकुलही रांगोळी काढायला जमत नाही, त्या लोकांनाही हा व्हिडिओ खूप उपयोगी ठरेल. तुम्ही पाहू शकता आपली जी पहिली डिझाईन आहे ती 3 ते 3 ठिपक्यांमध्ये आपण काढतो आहे आणि अगदी बेसिक शेप्स आपण आजच्या सगळ्या डिझाईन्समध्ये वापरलेले आहेत, जेणेकरून सर्वांना या डिझाईन्स काढता येतील आणि कमीत कमीच रांगोळी आपण यामध्ये वापरलेली आहे. अशा प्रकारच्या डिझाईन खूप सुंदर वाटतात. म्हणजे शेडिंग केलं की त्यामध्ये किंवा मग तुम्हाला कलर भरायचे असतील तर तुम्ही कलरही टाकू शकता त्यामध्ये. तर तुम्ही पाहू शकता आपली पहिली डिझाईन रेडी आहे. आपली पुढची जी डिझाईन आहे ती 3 ते 3 ठिपक्यांमध्येच आहे आणि ही एक सुंदर अशी डिझाईन आहे डेली यूजसाठी. यामध्ये आपण डॉट्सच वापरणार आहोत फक्त. तर सकाळी आपल्या दिवसाची सुरुवात जर आपण रांगोळी काढून केली ना, तर आपला दिवस खरंच सगळ्यात चांगला जातो असं मला तरी वाटते. कारण की माझं तर नेहमीचाच रुटीन आहे हा. तुम्ही पण तुमच्या दिवसाची सुरुवात रांगोळी काढून करत असाल आणि रोज नवीन रांगोळ्या तुम्हालाही ट्राय करायला आवडत असतील, तर आपल्या चॅनलच्या रांगोळ्या पहा. नक्की तुम्हाला आवडतील आणि तुम्हाला त्या जमतीलही काढायला. सोप्या आहेत अगदी. तर बघा आपली इथे या डिझाईनमध्ये आपल्याला जास्त काहीच करायचं नाही आहे. फक्त डॉट्स काढायचे आहेत आणि लाईन्स काढायच्या आहेत. इथे 4 डॉट आपण देऊन घेणार आहोत आणि त्याचं फूल बनवणार आहोत आपण, जे नेहमी बनवतो तसंच. तर बघा इथे आपण असं फूल बनवतोय बोटाच्या मदतीने. तर तुम्ही मागच्या भागातल्या रांगोळ्या तर जास्त काही एवढ्या पाहिल्या नाही आहेत, कारण की मी तुम्हाला आधीच बोलली होती की छोट्या आहेत, पण त्यांना काढायला भरपूर वेळ लागतो. तर मला जसा हवा तसा रिस्पॉन्स तर काही मिळाला नाही. पण ठीक आहे, ज्यांनी पाहिल्या आणि ज्यांना आवडल्या त्यांचे मनापासून धन्यवाद. आणि ज्यांनी नसतील पाहिल्या तर तुम्ही पाहू शकता, छान अशा डिझाईन्स आहेत, पण अवघड आहेत. तर ठीक आहे, आपण अजूनही सोप्या पद्धतीच्या डिझाईन्स पाहणारच आहोत इथून पुढे. काहीच हरकत नाही आहे. तर ही आपली छोटीशी आणि सिंपल अशी डिझाईन आहे. डेली यूजसाठीचीच आहे ही पण. तुम्हाला कोणत्या टाईपमध्ये डिझाईन्स पाहायला आवडतील हे मला प्लीज सजेस्ट करा, जेणेकरून माझा पण टाईम वेस्ट जाणार नाही. कारण की मी माझ्या मनानुसार व्हिडिओज बनवत असते. मला जशा वाटतील तशा डिझाईन्स मी बनवत असते. तर तुम्हाला जशा वाटतील त्या टाईपच्या डिझाईन्सचे मला सजेशन द्या, म्हणजे मी त्या अकॉर्डिंग व्हिडिओ बनवेल नक्कीच. तर इथे पहा, आपण अगदी कमी वेळामध्ये ही डिझाईन काढलेली आहे. तर तुम्हालाही अशाच छोट्या आणि सिंपल डिझाईन्स काढायला आवडत असतील किंवा शिकायच्या असतील, तर आपल्या चॅनलच्या रांगोळ्या रेफर करा. सोप्या आहेत खूपच जास्त, तुम्हाला आवडतील पण. तर ही एक पुढची जी डिझाईन आहे ना, ही खूप सुंदर अशी डिझाईन आहे. छोटीशी आहे, डेली यूजसाठी खूप बेस्ट आहे. तर इथे आपण असं बोटाच्या आकाराने मदत म्हणजे करणार आहोत डिझाईन. आणि इथे फूल काढणार आहोत. ही रांगोळी थोडीशी फास्ट झाली आहे, पण ठीक आहे, आता जशी आहे तशी आहे. जास्त काही अवघड नाही आहे, त्यामुळे तुम्ही पाहून पण करू शकता मॅनेज. तर इथे मी बघा कलर टाकला आहे ह्यामध्ये. तर मी कशा पद्धतीने कलर दिला आहे, आधी साईडला आपण कलर देऊन घ्यायचा जो कुठला शेप असेल आणि नंतर मध्ये कलर टाकायचा, जेणेकरून तो कलर आपला स्प्रेड होत नाही जास्त. तर बघा आपली सिंपल आणि क्यूट अशी रांगोळी रेडी आहे ही.
तर आजच्या रांगोळ्या तुम्ही नक्की सगळ्यांनी ट्राय करा. तर पुढच्या भागामध्ये आपण कुठल्या डिझाईन पाहणार आहोत हे तुम्ही मला सांगा नक्कीच. म्हणजे तुम्हाला ज्याही प्रकारचे आवडतील त्या प्रकारचे मी डिझाईन बनवेल. आणि ज्यांनी ज्यांनी अगदी वेळात वेळ काढून एवढ्या छान छान अशा कमेंट्स केलेल्या आहेत त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. एवढा छान असा सपोर्ट तुम्ही केलेला आहे, तर अगदी खरंच नो वर्ड्स टू एक्सप्लेन. सो थँक्यू सगळ्यांचेच, ज्यांनी ज्यांनी छान कमेंट्स केलेल्या आहेत, एवढं सुंदर असं लिहिलेलं आहे. तर ही एक सुंदर अशी रांगोळी आहे डेली यूजसाठी. त्यामध्ये आपण थोडेसे कलर्स वापरलेले आहेत, पण बेसिक आहे, तुम्हाला काढायला जमेल नक्कीच. तर आपण असे थोडे शेडिंग टाईपमध्ये कलर देणार आहोत. तर बघा मी कॉम्बिनेशन्स बघा कसे यूज केलेले आहेत. तसेच कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन यूज करायचे, म्हणजे जी रांगोळी असते ना ते अट्रॅक्टिव्ह वाटते. पुढची डिझाईन छोटीशी आहे आणि ही पण तुम्ही डेली यूजसाठी वापरू शकता. या टाईपमध्ये तर आपण भरपूर डिझाईन्स पाहिलेल्या आहेत त्या अगोदरही. आजच्या डिझाईन्स तुम्हाला आवडल्या तर नक्कीच कमेंट करा, लाईक, शेअर, सबस्क्राईब, फॉलो पण करायला विसरू नका. आजच्या रांगोळ्यांमधली कुठली डिझाईन्स तुम्हाला सर्वात जास्त आवडली हे पण मला तुम्ही सांगू शकता. तुमचे कुठलेही प्रश्न असतील रांगोळी रिलेटेड तर तेही तुम्ही मला विचारू शकता. माझा प्रयत्न नेहमीच असतो तुमचे सगळे प्रश्न सॉल्व करण्याचा. म्हणजे मला जेवढं नॉलेज आहे या बाबतीत तेवढं तर मी तुम्हाला देऊ शकते. तर इथे आपण 3-3 डॉट्स देऊन घेणार आहोत सगळ्या साईडला. बघा ह्या रांगोळीमध्ये काहीच अवघड नव्हतं, केवढी सोपी डिझाईन आहे आणि दिसताना पण तुम्ही पाहू शकता केवढी सुंदर दिसते. तर अशाच सोप्या सुंदर रांगोळ्या तुम्हाला शिकायच्या असतील तर आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन नवीन आणि सोप्या डिझाईन्ससोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.